रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांना आता मराठी येणं अनिवार्य करण्यात आलं. हिंदी मिश्रित भाषा आता मुंबईची, पुण्याची, संभाजीनगरची, नाशिकची भाषा बनते की काय असं वाटायला लागलेलं आहे. मराठी ही आपल्याकडे केवळ एक भाषा नाही, तर तो आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. राजकारण्यांसाठी मराठी हा एक राजकारणातल्या हत्याराचा विषय आहे. भरजरी वस्त्र आणि फाटकी वस्त्र घालून मराठी आज शासनाच्या दरबारी मंत्रालयासमोर भिक्षेचा कटोरा घेऊन उभी आहे. आणि आमची ही धेडगुजरी अशा स्वरूपाची मराठी हिंदी किंवा हिंदी मिश्रित मराठी किंवा मराठी मिश्रित हिंदी आता आमची भाषा व्हायला लागली. नमस्कार प्रेक्षको, डॉक्टर उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. सर्वप्रथम आमच्या सर्व प्रेक्षकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आता भारतीय स्वातंत्र्याला सेंचुरी म्हणजे शताब्दी पूर्ण व्हायला अवघी 20 वर्ष उरलेली आहेत. आणि या 20 वर्षात आपली आतापर्यंतची मागच्या 10-15 वर्षातली जी घोडदौड आहे तशीच जर कायम राहिली तर भारत एक विकसित राष्ट्र 2047 साली निश्चित झालेला असेल. त्याकरता आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. प्रेक्षको, हा कार्यक्रम सादर होतो मराठी भाषेत, कारण आपल्या सगळ्यांची मातृभाषा मराठी. त्यामुळे मराठी ही आपल्याकडे केवळ एक भाषा नाही, तर तो आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पण राजकारण्यांसाठी मराठी हा एक राजकारणातल्या हत्याराचा विषय आहे. हे असं म्हणायचं कारण, जसा कर्नाटकात गेल्यानंतर कर्नाटकी लोकांना कन्नड भाषेचा एक टणत्कार पीळ असतो, किंवा पश्चिम बंगालमध्ये गेल्यानंतर आम्हाला बंगाली भाषेची अस्मिता जाणवते, किंवा तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर तमिळ भाषेचा एक टणत्कार जाणवतो, तसा महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मराठीचा टणत्कार आम्हाला जाणवतोच असं नाही. आपल्याकडे मराठी माणूसच आता अनेकदा आपल्या जीवन व्यवहारामध्ये हिंदी बोलायला लागलेला आहे. जरी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असला तरी देखील मराठीच्या एकूणच जीवन व्यवहारातल्या स्थानामध्ये काही फार फरक पडलाय असं नाही. याचं कारण शासनाच्या धोरणामुळे आणि पालकांच्या अनास्थेमुळे, इंग्रजीच्या आकर्षणामुळे आणि मराठीच्या अनास्थेमुळे आपल्याला अनेक ठिकाणी मराठी शाळा बंद पडताना दिसत आहेत. आणि म्हणून की काय, काही दशकांपूर्वी कुसुमाग्रजांनी साहित्य संमेलनात काढलेले उद्गार मला आठवत आहेत की भरजरी वस्त्र आणि फाटकी वस्त्र घालून मराठी आज शासनाच्या दरबारी मंत्रालयासमोर भिक्षेचा कटोरा घेऊन उभी आहे. हे सगळं आठवायचं कारण, मराठी शाळांची वंचना झाल्यामुळे आज घराघरात जेव्हा मराठी वर्तमानपत्र सकाळी येतं त्यावेळेला मुलं मराठी पेपर हातात घेतातच लगेच असं नाही, त्यांना सांगावं लागतं मराठी वाचा म्हणून. याचं कारण इंग्रजीचा होत जाणारा प्रभाव आणि हिंदीचं आक्रमण. मग आम्ही बाहेर गेल्यानंतर आपसुकच मराठी माणूसच रिक्षात बसल्यानंतर चलो स्टेशन चलो असं म्हणतो, आणि मग तीच आमची भाषा यायला लागते. आजकाल घरातल्या मोलकरणी सुद्धा तुम्हाला सांगतो, आलं संपलंय असं नाही सांगतात, अद्रक संपलंय असं सांगतात. म्हणजेच 12 बलुतेदारीचा जो संपूर्ण व्यवसाय आहे, टॅक्सी, फळवाले, भाजीवाले, इस्त्रीवाले, या व्यवसायात असलेलं उत्तर प्रदेश, बिहार यांचं प्राबल्य आता त्यांच्या भाषेसकट आमच्या गळी उतरायला लागलंय. आणि आमची ही धेडगुजरी अशा स्वरूपाची मराठी हिंदी किंवा हिंदी मिश्रित मराठी किंवा मराठी मिश्रित हिंदी आता आमची भाषा व्हायला लागलेली आहे. आणि म्हणून या सरकारने एक नवीन निर्णय घेतला आणि तो निर्णय कठोरपणे अंमलबजावणीत आणला, आणि तो म्हणजे रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांना आता मराठी येणं अनिवार्य करण्यात आलं. याचा अर्थ कोणाला लगेच पंडित करायचंय किंवा मराठी MA ची परीक्षा द्यायची आहे किंवा काय मराठीतले अलंकार किंवा विविध प्रकारची वृत्त याच्याबद्दल त्यांना माहिती असावी असं नाही, परंतु एक संभाषणात्मक इंग्रजी त्यांना मराठी आलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. आणि हे अशा करता आहे की त्यामुळे अनेकदा संघर्षाचे प्रश्न निर्माण होतात.
संवाद कमी होतो आणि वाद वाढत जातो. आणि हे मी तुम्हाला अनुभवावरनं सांगतोय. तुम्ही आजही फ्रान्समध्ये जा, तिथला टॅक्सीवाला असेल, दुकानदार असेल, यांना इंग्रजी येत नाही असं नाही, पण त्यांच्याशी तुम्ही इंग्रजीत बोलल्यानंतर ते आवर्जून सांगतात फ्रेंच मध्ये बोला. आपल्याकडे असा आग्रह धरला जात नाही. आपल्याकडे आम्हीच हिंदी बोलायला सुरुवात करतो, मराठी भाषिक असूनही, आमची भाषा संपन्न असूनही बोलतो. आणि मग ही अशी हिंदी मिश्रित भाषा आता मुंबईची, पुण्याची, संभाजीनगरची, नाशिकची भाषा बनते की काय असं वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून शासनाने टॅक्सी चालक आणि रिक्षा चालक यांच्यासाठी मराठी अनिवार्य केली. हे करताना कायदा कुठला हाताशी होता, तर तो या सरकारने केलेला नाही. 1989 मध्ये एक कायदा करण्यात आला होता महाराष्ट्र शासनाकडून, आणि तो म्हणजे जर तुम्हाला लायसन्स पाहिजे असेल आणि रिक्षा टॅक्सीचं परमिट पाहिजे असेल तर तुम्हाला एक अंडरटेकिंग द्यावं लागायचं, आणि ते अजूनही देतात, आणि ते म्हणजे स्थानिक भाषा आली पाहिजे. अर्थात याचाच आधार घेतला गेला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने त्या संदर्भातला निर्णय जाहीर केला. एकनाथ शिंदे आणि त्यांचा शिवसेना पक्ष याकरता अधिक आग्रही होता. विशेषतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा प्रश्न अगदी माध्यमातून लावून धरला होता. पण त्याच्या अंमलबजावणीच्या अडचणी नंतर लक्षात यायला लागल्या की नुसती सक्ती करून हा प्रयोग फेल जाणार आहे, हा प्रयोग अयशस्वी होणार आहे. म्हणून मग परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी भाषा विभागाला यात ओढून घेतलं, त्याचे मंत्री उदय सामंत. आणि मग मराठी भाषा विभागातर्फे मराठीचा प्रसार करण्याकरता म्हणून एक प्रशिक्षण असा सिलेबस, ज्याला अभ्यासक्रम असतो, तो मुंबई मराठी साहित्य संघाने तयार केला. आणि तो अभ्यासक्रम राबवण्याकरता म्हणूनचा जो निधी होता तो मराठी भाषा विभागातर्फे देण्यात आला, कारण तसा कार्यक्रम करायची, उपक्रम करायची तरतूद परिवहन विभागाकडे नाही. परंतु या सगळ्याचं पालकत्व प्रताप सरनाईक यांनी लावून धरलं. परंतु इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे प्रशिक्षण वर्ग चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही. युनियननी पहिल्यांदा विरोध केला, त्याच्यामुळे 1 मे पासून याची सक्ती, हा जो निर्णय झाला होता तो दूर ढकलावा लागला. आणि मंत्रिमंडळाने मग 100 दिवसाचा अवधी दिला, आणि 15 ऑगस्ट पासून जर तुमच्याकडे प्रशिक्षण पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र नसेल तर तुमचं लायसन्स आणि परमिट याचं नूतनीकरण होणार नाही, असं जाहीर केल्यानंतर सगळ्यांचे धाबेदार आणले. आणि मग बघता बघता गावागावांमध्ये ज्या ठिकाणी अशा प्रकारची प्रशिक्षण केंद्र उघडलेली होती तिथे प्रशिक्षण सुरू झाली. पण प्रशिक्षण करणं इतकं सोपं नव्हतं. याचं कारण या सगळ्या टॅक्सी चालकांच्या, रिक्षा चालकांच्या वेळा सांभाळणं अतिशय कठीण होतं. म्हणून एक 4 तासाचा, दिवसाला 1 तास, आणि त्या 1 तासात जे तुमचं आर्थिक नुकसान होईल त्याचा परतावा सुद्धा 100 रुपये तासाप्रमाणे शासनाने त्यांना दिलेला आहे. हा 4 तासांचा जेमतेम 16 ते 17 वाक्यांचा अभ्यासक्रम, तो अभ्यासक्रम सुदैवाने त्याच्या अशाच एका प्रशिक्षणाला जेव्हा परीक्षा चालू होणार होती तेव्हा हजर राहायची संधी मला मिळाली, आणि तो अभ्यासक्रम सुद्धा मी डोळ्याखालून घातला. आणि त्याच्यामध्ये मराठी माझी संवाद भाषा आणि सौजन्यपूर्ण सेवा हे सगळं आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल. आणि याच्यामध्ये अशी सचित्र अशा स्वरूपाचा पूर्णपणे अभ्यासक्रम आहे. आणि याच्यामध्ये अतिशय सोपी वाक्य आहेत की जेणेकरून प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्यामध्ये सुसंवाद होईल. चिंता मत कीजिए, याचं मराठी भाषांतर काय, तर चिंता करू नका. पहुंचने में कितना समय लगेगा, पोहोचायला किती वेळ लागेल. दाएं तरफ मुडिये, डाव्या उजव्या बाजूला वळा, अशा छोट्या छोट्या गोष्टीतून ही सुरुवात झाली. आता तुम्ही म्हणाल की अशी 16-17 वाक्य मराठीत येऊन काय बरं मराठीचं भलं होणार आहे. किमान परप्रांतीयांची मराठीकडे बघायची दृष्टी तर बदलेल, वृत्ती तर बदलायला सुरुवात होईल, संघर्ष कमी होईल, संवाद जास्त होईल. याला आपण किंमत देणार आहोत की नाही. या सगळ्या प्रशस्ती पत्रक देण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात
हा कार्यक्रम तुम्ही पाहत असाल, त्यानंतर एक 2 दिवसात ठाण्याला गडकरी रंगामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. आणि त्याच वेळेला संपूर्ण महाराष्ट्रभर अशी प्रशस्ती पत्रक, अशी प्रमाणपत्र रिक्षा चालक ज्यांनी हा कोर्स पूर्ण केला, अभ्यासक्रम पूर्ण केलाय, त्यांना दिलेली जाणार आहे. म्हणून मी ही सगळी प्रक्रिया जरा जाणून घेण्याकरता काही केंद्रांवर गेलो, तेव्हा असं लक्षात आलं की 1,66,000 अशा परप्रांतीयांनी, रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरता म्हणून अर्ज केले होते. त्यातल्या 98,000 ती परीक्षा यशस्वीपणे पार केलेली होती. आणि याच्यात नापास असं नाहीये. तुम्ही पुन्हा बसा, पुन्हा अभ्यास करा, परंतु ते सगळं येईपर्यंत तुम्ही करत राहा आणि एकदा ते सर्टिफिकेट मिळवा, असा याच्या त्या दृष्टिकोन आहे. कोणाला नापास करणं हा दृष्टिकोन नाही, तर त्याला ते येणं हा दृष्टिकोन आहे. आणि त्याहीपेक्षा 15 ऑगस्ट नंतर सर्टिफिकेट हे अनिवार्य असणार आहे. हे सगळं करण्याकरता 1,600 शिक्षक लागले आणि ते पुरवायचं काम कोकण मराठी साहित्य परिषद आणि त्याचे कार्यकारी अध्यक्ष प्रदीप ढवळ यांनी केलं. त्याबद्दल खरंच कोकण मराठी साहित्य परिषदेचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, विशेषतः प्रदीप ढवळ यांचं. अशी रचनात्मक कार्य राजकीय पक्ष फार कमी वेळा करताना दिसतात. 145 ठिकाणी 4 लाख तासाचं हे अभ्यासक्रम त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. शेवटच्या दिवशी एका अभ्यासक्रमात जेव्हा मी त्या रिक्षा चालकांशी वगैरे बोललो, तेव्हा त्यांनी सांगितलेली एक तक्रार मात्र मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची. ते म्हणाले, आम्ही मराठीत बोलू, आता आम्हाला तसा आत्मविश्वास पण आलेला आहे, पण एक करा, तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांना आमच्याशी प्रवासी म्हणून जेव्हा येतील तेव्हा बसताना मराठीत बोलायला सांगा. कारण आम्हाला मराठी जर सातत्यानं बोललं नाही, आमच्या तोंडात राहिली नाही, तर आम्ही काही दिवसांनी ती विसरून जाऊ. म्हणून आम्ही रोज मराठी बोलण्याकरता म्हणून आम्ही तर आता मराठीत बोलू, पण आमच्या प्रवाशांनी, विशेषतः मराठी प्रवाशांनी आमच्याशी मराठीत बोलावं, एवढी विनंती त्यांनी केलेली आहे, ती मी तुमच्यापर्यंत बोलतो. प्रेक्षको, ही खंत आहे की बहुतेक मराठी माणसं सार्वजनिक जीवनामध्ये, जीवन व्यवहारामध्ये मराठी टाळतात आणि हिंदी आणि इंग्रजीचा सर्रास वापर करताना आढळतात. अर्थात या उपक्रमाबद्दल नाक मुरडणारे अनेक पत्रकार आहेत. मग काय तुम्ही शाहरुख खान यांना मराठी बोलता येत नाही म्हणून त्यांचाही परवाना काढून घेणार का? त्याचं उत्तर नाही असं आहे. याचं कारण शाहरुख खान काही रिक्षा आणि टॅक्सी चालवायचा परवाना घ्यायला आलेला नाही आहे. पण मुद्दा असा आहे की तुम्ही 25-25, 30-30 वर्ष ज्या मातीत, ज्या शहरात राहता, जिथे तुम्ही वैभव कमवता, श्रीमंती मिळवता, प्रसिद्धी, नावलौकिक मिळवता, त्या भाषेशी तुमचं काहीतरी इमान आहे की नाही? मग ती भाषा शिकण्याकरता एवढी तुच्छता का दाखवायची? तुम्हाला काही त्या भाषेचं पांडित्य कोणी मागितलेलं नाहीये, पण एक संभाषणात्मक अशा स्वरूपाची ती भाषा येणं ही अपेक्षा काही गैर नाही. यात सक्ती करण्यापेक्षा सुद्धा समन्वय आणि संवादाला जास्त महत्व आहे. आणि म्हणून सरकारचा हा उपक्रम मला अत्यंत मोलाचा वाटतो. आणि हो, तुमच्या मनातल्या ज्या रिक्षा चालकांबद्दलच्या, टॅक्सी चालकांबद्दलच्या तक्रारी आहेत, त्या आहेतच, त्या माझ्याही आहेत. आणि माझ्या भाषणामध्ये त्यांच्याशी बोलताना मी त्या बोलून दाखवल्या. आणि त्या म्हणजे, कमी अंतराचं भाडं टाळू नका, उद्धटपणे बोलू नका, लांबच्या रस्त्याने मुद्दामहून आम्हाला रस्ता माहित नाही तर न्यायचा प्रयत्न करू नका, रिक्षा टॅक्सी ही स्टँडवर थांबलेली असताना बाजूला जे तुमच्यातल्या मुखरसाचे सडे पडलेले असतात, तेव्हा लक्षात घ्या, याच्यामुळेच करोना वाढत होता, तेव्हा रस्त्यावर थुंकू नका. हे सगळं त्याला सांगितलेलं आहे. आणि त्याहीपेक्षा सुद्धा ज्या भाषेत, ज्या प्रदेशात तुम्ही राहता, ती संस्कृती देखील तुमच्या प्रदेशा इतकीच मोठी आहे. आणि म्हणून ती समजून घेण्याकरता ती भाषा समजून घ्या. ती भाषेत जर तुम्ही एकदा संवाद केलात तर 50% वादाचे मुद्देच जातील. अर्थात या चांगल्या उपक्रमाची सुरुवात होत असताना अनेकांच्या मनात असा प्रश्न येणारच
की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने यात एवढा रस घ्यायचं कारण काय? जसा त्यांच्या पक्षाने रस घेतलाय, पुढाकार घेतलाय, तसंच अनेक ठिकाणी जिथे प्रशिक्षणासाठी जागा आरटीओ कडे उपलब्ध नव्हती तेव्हा ती जागा द्यायला भारतीय जनता पक्षाचं स्थानिक कार्यालय देखील पुढे आलेलं आहे. दोघांच्या समन्वयाने हे पुढे गेलंय. पण अर्थातच यातली प्रमुख भूमिका ही एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, प्रदीप ढवळ यांनी बजावली, उदय सामंत यांनी बजावली, यात काही शंकाच नाही. अर्थात हे एकाच पक्षाशी निगडीत असल्यामुळे यातले राजकीय फायद्याविषयी बोलणं अपरिहार्यच आहे. आता जरी कोणत्याही निवडणुका नसल्या तरी मराठी मतांचा अधिकार कोणाकडे याच्यावरून रण माजणार यात काही शंकाच नाही. आतापर्यंत खळखट्याक करून मराठीचे कैवारी कोण याविषयीचा निकाल लावायचा प्रयत्न झाला होता, पण त्याला काही निवडणुकीत फारसं यश आलं नाही. आणि मराठी म्हणा, मराठी जना, कैवारी तुझी शिवसेना असं म्हणत मराठी माणूस हा गिरगावातून पार्ल्या अंधेरी आणि पार्ल्या अंधेरीतून वसई विरारकडे किंवा बदलापूरकडे कधी फेकला गेला ते आम्हाला कळलंच नाही. असो, परंतु एक गोष्ट मात्र नक्की की हो, मराठी या मुद्द्यावर ट्रम्प कार्ड जर आता कोण खेळलं असेल तर ते एकनाथ शिंदे खेळले आणि ते ट्रम्प कार्ड त्यांना प्रताप सरनाईक यांनी पुरवलं यात काही शंकाच नाही. अर्थात याचा राजकीय फायदा होईल का याविषयी आता बोलणं अनाठायी आहे. याचं कारण आता काही लगेच निवडणुका नाही आहेत आणि परिस्थिती आता सध्या इतकी गतिमान आहे, वेगवान आहे की उद्या सकाळी नेमका काय बदल होईल, काय होईल ते आपल्याला काही सांगता येत नाही. पण आज मात्र एक नक्की झालं की आता रिक्षा टॅक्सीचे चालक तुमच्याशी मराठीत बोलतील. जर एखादा नाही बोलला तर त्याच्याकडे तुम्ही आग्रह करा, कारण शासनाने आपली पावलं टाकलेली आहेत. आता जबाबदारी आहे आपली मराठी भाषेच्या संवर्धनाची. भाषा नुसती अभिजात बनून चालत नाही, ती आमच्या जीवन व्यवहाराची भाषा बनली पाहिजे. तुर्तास इथेच थांबतो. प्रेक्षको, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया जरूर व्यक्त करा. व्यक्त करताना आपली सभ्यतेची मर्यादा जरूर ओलांडू नका. आणि त्याही पेक्षा सुद्धा जर कार्यक्रम आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.